जय गजानन मंडळी, मी तुम्हाला आज दाखवत आहे तिळाच्या व गुळाच्या कूट केलेल्या वड्या कशा करायच्या त्या मऊसूत। त्याच्यासाठी आपल्याला लागेल इथे 1 वाटी गूळ, 1 वाटी तीळ, थोडं तूप आणि जायफळ इलायची। इतकं साहित्य आपल्याला लागणार आहे। याला काही खूप साहित्य नाही पाहिजे आणि खूप छान होतात त्या कुटाच्या वड्या। चला तर मग सर्वप्रथम तीळ भाजून घेऊयात। सर्वप्रथम आता आपण तीळ भाजून घेऊयात। पहिले आपण आता तीळ भाजून घेऊया। स्लो गॅसवरच हे तीळ भाजायचे, कारण की जास्त गॅस केला की ते जळू शकतात किंवा कमी केला तर कच्चे राहू शकतात। त्यामुळे मीडियम वर छान आपण असे खमंग हे तीळ रंग बदलेपर्यंत भाजून घेऊया। बघू शकता तुम्ही, कमी गॅसवर भाजले म्हणजे ते आतून बाहेरून छान भाजलं जातं। तडतड आवाज येईपर्यंत आपण आता तीळ भाजून घेऊयात छानपैकी। तीळ झाले आता आपले भाजून छान खमंग मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आणि आता आपण मिक्सरला फिरवून घेऊया। त्याची फाईन पावडर करूया। असा झाला आपला कूट। आता मिक्सरला थोडं फिरवायचं, खूपही नको बारीक करायला अगदी, मग त्याला तेल सुटते, मग ती पण वडी छान नाही लागत। अशा पद्धतीने असा कूट करून घ्यायचा। आता कढई तापायला ठेवली आहे। आता आपण या कढईमध्ये 1 टेबलस्पून तूप टाकूया आणि तूप वितळलं की त्यात गूळ टाकूया। ह्या वड्या अशा खुसखुशीत होतात, नाहीतर वरून अशा खुटखुटीत आणि आतून अशा ओलसर ओलसर पचपचीत झाल्या त्या वड्या काही छान नाही लागत। ह्या छान वड्या अशा कुरकुरीत होतात आणि टेस्टला पण याची वेगळीच टेस्ट लागते। अशा प्रकारे आता आपण गुळाचा पाक करून घेऊया। या पाकाला पाणी वगैरे काही नाही लागत, कुटाच्या करत आहे ना आपण वड्या। झालाय आता आपला पाक। असे बुडबुडे निघायला लागले की समजून जायचं पाक झालाय म्हणून। असं आपण आता एकेच्या वाटीमध्ये काढून टाकू 1 थेंब। अशी गोळी झाली, हे बघा गोळी झाली। झालाय आता पाक। आता यात कूट टाकूया। खूप छान लागतात त्या वड्या आणि गूळ आहे त्यामुळे खाऊ शकता तुम्ही, असं काही नाही, भरपूर। आता यात आपण मिक्स करून घ्या हे सगळं कूट। आता बघू शकता तुम्ही, झालाय आपला। असं कढईला काही चिटकायला नको, अगदी असे कढईपासून सुटला पाहिजे तो गोळा, म्हणजे मग तो पाक व्यवस्थित झाला। आता एका प्लेटला तुपाचा हात लावून त्यात आपण या वड्या पसरून देऊयात। बघू शकता मैत्रिणींनो तुम्ही, किती छान वडी झाली आहे। आणि अशी बऱ्यापैकी जाडच हे करायची, पाडायची वडी आणि त्याच्यावर थोडं खोबरा किस वरून किसून घेतला की अतिशय छान लागतात। ज्यांना गुळ आणि तिळच असंच कॉम्बिनेशन आवडते ना पुष्कळांना, की तिळासोबत साखर नको, जर तुम्हाला तिळाचं आणि गुळाचं असं वडी पाहिजे असेल तर तुम्ही या पद्धतीने करू शकता। पाण्यामध्ये गूळ टाकून घेतला आणि त्याची गोळी झाली की बस, छान अशी आतपर्यंत अशी खुसखुशीत झाली। नाहीतर कधी अशी आतमध्ये ओलसर राहते ना वरून, एकदम मस्त झाली। बघू शकता तुम्ही, या प्रकारे तुम्ही तिळाची वडी करून बघा। आणि नवशिक्या लोकांना सुद्धा जमेल। पाकाचंच तेवढं असते तर त्या पाण्यामध्ये गोळी केली की झाला, छान अशी मस्त खुसखुशीत वडी होते आणि खायला पण छान लागते। या पद्धतीने करून बघा तुम्ही, आणि आवडल्या तर सबस्क्राईब करा, लाईक करा। गोड झाल्या आहेत अगदी वड्या, छान करून बघा मैत्रिणींनो या पद्धतीने।
खूप सुंदर लागतात त्या वड्या.